थोड्या वेळाने का होईना पण एकमेकींना ओळख पटली. हा एक विलक्षण योगायोग होता. पुन्हा एकमेकींच्या चौकशीला सुरुवात झाली. इतक्यात ठकीही आत आली. बनीचे नाव आणि आडनाव सासरचे असल्यामुळे मी जेव्हा तिची माझ्या हिशोबाने ठकीशी ओळख करून दिली त्यावेळी आम्हा सर्वांनाच गंमत वाटली. एक चिपळूणची मैत्रीण व एक चिपळूण ते रत्नागिरीची मैत्रीण इतक्या अनपेक्षित रीतीने एकाच जागी भेटतील हे सांगून सुद्धा मला खरे वाटले नसते. स्त्री जीवनातील एका क्रांतिकारक प्रसंगामुळे माझ्या या मैत्रिणी एकाच जागी भेटल्या याचे राहून राहून मला आश्चर्य वाटू लागले. ज्या कारणामुळे बनीची आणि माझी अशी अचानक भेट झाली ते कारण पाळण्यात रडत होते. त्याला आधी शांत करणे आवश्यक होते. बनीची हकीकत ऐकण्यासाठी मी अगदी उतावीळ झाले होते. ठकीची हकीकत ऐकल्यामुळे आताच आणखी एक पुराण ऐकण्याइतकी सवलत घ्यायला मला हरकत नव्हती. या होममधील बहुतेक नर्सेस विधवा होत्या. एक ठकी सधवा होती. पण तिच्या सधवापणात लग्नाच्या द्विरुक्तीमुळे वैधव्याचा एक अस्पष्ट डाग लागून गेला होता. पण गोडबोल्यांची बनी मात्र विधवा असलेली सधवा होती. तिचे सासरचे नाव माझ्या किंवा ठकीच्या परिचयाचे नसल्यामुळे हा सगळा समजुतीचा घोटाळा झाला होता. खरे पाहिले तर ही चूक बनीची होती. इतके दिवस एका ठिकाणी काम करीत असता तिने ठकीला आपली ओळख दिली नाही याचे मलाही आश्चर्य वाटले. खरोखरच तिच्या स्वरूपात विलक्षण फरक झाला होता. चिपळूण सोडून ती रत्नागिरीस आली. त्यावेळी जर पुन्हा मी तिला पाहिली नसती तर मला सुद्धा तिला ओळखणे अशक्य झाले असते. माझ्या नजरेने या सर्व कारणाचे मूळ एकच दिसत होते, ते म्हणजे नाव बदलणे. ठकीचे नाव बदलले असल्यामुळे तिला बनीने ओळखले नाही आणि बनीचे नाव बदलले असल्यामुळे तिला ठकीने ओळखले नाही. एका जागी वाढलेल्या खेळलेल्या आम्ही, चिपळूण सोडताना एका जागी रडलेल्या आम्ही, पण काही वर्षांनी एका जागी येताच एकमेकांना ओळखू सुद्धा शकलो नाही. एक नाव बदलण्याने केवढा हा अनर्थ होत होता. फक्त मी नाव बदलले नव्हते म्हणून या ओळखी पटल्या असा अभिमानाचा वाटा माझ्याकडे घेतला तर फारसा चुकीचा होणार नाही. गफलतीने नानाने माझे आडनाव बदलले होते, पण माझे पाळण्यातले नाव शाबूत होते म्हणून तरी एवढा पत्ता लागला. आमच्या एकमेकींच्या भेटीला 12 वर्षे उलटून गेली होती. 12 वर्षे भेट न झालेल्या बहिणी बहिणी किंवा भाऊ बहिणी यांनी एकमेकांची भेट घ्यायची तर ती कुठल्या तरी देवळात देवाच्या साक्षीने घ्यायची असते. त्यालाही एक विधी आहे. एका परातीत तेल घालून ती परात देवाच्या गाभाऱ्यासमोर ठेवण्यात येते. त्या परातीच्या बरोबर मध्यावर लग्नातील अंतरपाटाप्रमाणे एक पडदा धरण्यात येतो. भेट घेणारी बहीण भावंडे, बहिणी बहिणी किंवा भाऊ भाऊ ही 2 पडद्यांच्या निरनिराळ्या बाजूने येऊन उभी राहतात. नंतर उपाध्येबुवा कुठला तरी एखादा बनावट संकल्प सांगतात. तो संकल्प सांगून झाल्यावर दोघेही 2 बाजूने परातीतील तेलात पाहू लागतात आणि अशा रीतीने तेलातील प्रतिबिंबाच्या रूपाने एकमेकांचे दर्शन घडल्यावर पडदा दूर सारण्यात येतो आणि प्रत्यक्ष भेट होते. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की ती परात तेलासकट त्या उपाध्येबुवाला दान करण्यात येते. अजूनही कुठे कुठे हा प्रघात पाळण्यात येतो. आम्हीही 12 वर्षानंतर भेटत होतो, पण आमची भेट मात्र देवाच्या खऱ्या खऱ्या देवळात झाली. ईश्वराचा प्रत्यक्ष अवतार, प्रत्येक खोलीतून होणारे हे सुतिकागृहच खरे देवाचे देऊळ असे त्यावेळी मला वाटले. फक्त तिथे परात नव्हती, परातीत तेल नव्हते आणि शेवटी ही परात दक्षिणेसकट लांबवणारा उपाध्येबुवाही नव्हता. त्या रात्री आम्ही तिघीही बोलत बसलो. बनीची हकीकतही तितकीच विलक्षण होती. बनी मुंबईला येऊन आपल्या नवऱ्याच्या घरी राहिल्याची हकीकत मागे आलीच आहे. ताई अर्थातच रत्नागिरीला असे. गोडबोल्यांच्या वार्धक्याबरोबर बनी ताईच्या सावत्र आईचे प्रस्थही वाढत होते. चिपळूणला असताना करडा अंमल चालवणारा तो गृहस्थ मेणाहून मऊ झाला होता. ती छोटी बायको जे सांगे ते त्याला खरे वाटे. बिचाऱ्या ताईचे जीवित अत्यंत कष्टमय झाले होते. ती चांडाळीन तिच्यावर वाटेल ते आरोप करी आणि ते खरे मानून तो तिला पदोपदी बडवत असे. होता होता या आरोपांची परमावधी झाली. एके दिवशी तिने ताईवर एक इतका किळसवाणा आरोप केला की ताईसारखी मेणाची पुतळी सुद्धा दगडापेक्षा कठोर होऊन उसळून उठली. त्या चांडाळीला ताई घरात राहायला नको होती. जो आरोप तिने ताईवर केला होता त्याच आरोपाला ताई घरात नसती तर तीच पात्र झाली असती. किंबहुना ताई घरातून जावी आणि आपल्याला दाही दिशा मोकळ्या व्हाव्या
अशीच तिची इच्छा होती. ताई उसळून उठली आणि ही परिस्थिती तिने बापासमोर प्रत्यक्ष बोलून दाखवली. पुढे अनर्थ झाला तो याच एका गोष्टीमुळे. बाप तर सर्वस्वी आपल्या छोट्या बायकोच्या आहारी गेला होता. ताई बनीला प्रत्यक्ष दिसून येत होते की बापाला आपले व्यंग कळत होते. त्याची नजर जसजशी स्मशानाकडे वळत होती तसतसे तिचे तारुण्य आपला प्रभाव दाखवित होते. पड खाल्ल्याखेरीज त्या म्हाताऱ्याला गत्यंतर नव्हते. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवण्यासाठी तो बायकोच्या मुठीत गेला होता आणि तिची मर्जी कायम राखण्यासाठी पोटच्या गोळ्याची विटंबना करीत होता. ताईच्या उलट उत्तराने हे प्रकरण विकोपाला गेले. तरण्या बायकोच्या भीतीने तो म्हातारा निर्बुद्ध झाला होता. पटो वा ना पटो, ती म्हणेल ते तो ग्राह्य धरून चालत असे. तिचा शब्द त्याला वेदवाक्यासारखा झाला होता. तिने ताईवर आरोप केला होता. ताईने त्या आरोपाची माळ उलटी तिच्याच गळ्यात टाकली होती. चिडलेली गाय वाघावर शिंगे रोखून निघाली होती. वाघ तिला खाणार हे ठरलेलेच होते. पण मरता मरता आपल्या शिंगाचा एक तरी फटका देऊन वाघाला जखम करावी आणि गायीने वाघाला जखम केली, अगदी मर्मस्थानी जखम केली, असे सत्याच्या निराधार बळावर तिला ठरवायचे होते. रागाच्या आवेशात ताईने बापावर तोंड टाकले. प्रत्यक्ष मी तुमची पोटची मुलगी, माझ्यापेक्षा कितीतरी पटीने लहान असलेली कुठली तरी एक पोर तुमची बायको म्हणून येते. नवरेपणाच्या पहिल्या आमदनीत कर्दन काळाप्रमाणे तुम्ही तिला तरवारेच्या धारेवर धरता आणि तीच तुमचा कर्दनकाळ होऊन बसते. याचं मला काय वाटावं? एवढीशी पोर असताना मी विधवा झाले. पेन्शन घेण्या इतक्या म्हातारपणात तुम्ही माझ्यापेक्षाही लहान वयाच्या पोरीशी लग्न केलं. हे लग्न केलं त्याच दिवशी तुमची बुद्धी भ्रष्ट झाली. पहिल्यानं करडेपणाचं तुम्ही उसनं अवसान आणलं, पण अंतरातला दुबळेपणा शेवटी उघडा पडला. माझी आई ठरलेली ही बेशरम पोर माझ्यावर असला अघोरी आरोप करते आणि तो तुम्हाला खरा वाटतो. तो या तुमच्या दुबळेपणामुळे. म्हातारपणी सुद्धा तुम्हाला बायको पाहिजे याची जाणीव असल्यामुळं पोरपणाच्या तारुण्यात देखील विधवेचं कठोर व्रत आचरित राहणारी मी, तुमच्या पोटची मुलगी, तुम्हाला पापी वाटते. मी पापी, तेव्हा माझी मुलं ही पापीच असणार असं तुमच्या मनाला वाटत असल्यामुळं माझ्यावरचा आरोप तुम्हाला खरा वाटला. म्हातारपणी पोटच्या पोरी एवढ्या मुली इतक्या एका पोरीबरोबर लग्न करणारे तुम्ही पापी असाल, पण माझी आई तशी नव्हती. तुम्ही मेला असता तर तिनं लग्न केलं नसतं. वैधव्यात झुरत झुरत तीही मेली असती. त्या वृत्तीची जाणीव माझ्या अंतरात जळजळते आहे. पण ही चांडाळीन आल्यापासून त्या माऊलीची आठवण तुम्हाला राहिली नाही, म्हणूनच तुमचं मन असं अघोरी झालं आहे. ताई अशा रीतीने सारखी बोलत सुटली होती. जन्मभर तिने तोंडाला कुलूप घातले होते, पण एकदा तोंड उघडताच अंतरातला सारा खळमळ तिने एका दमात ओकून टाकला. त्याचा परिणाम मात्र भयंकर झाला. तिच्या बाबाच्या पापी मनाला तिच्यावरील पापाचा आरोप त्यामुळेच खरा वाटला. शेजार पाजारच्या 4 चौघांसमोर उघड उघड तिची विटंबना होण्या इतक्या उघड्या भाषेत बोलून त्याने तिला घराबाहेर घातले. रागाच्या भिरभिरीत तिने विहिरीत उडी टाकून जीव दिला. ही हकीकत मुंबईला कळताच बनी रत्नागिरीला धावतच गेली. गेल्यानंतर तिला आपण केलेल्या मूर्खपणाची कल्पना आली. ताई हा लोक सोडून गेली होती. रत्नागिरीला जाऊन तिची भेट होणार नव्हती. मग ती तिथे गेली कुणासाठी? सावत्राईच्या सांत्वनासाठी तर खास नव्हे. घरात पाऊल टाकताच तिला पहिला धक्का मिळाला. गावच्या लोकांच्या छळवणुकीने कातावलेल्या त्या बुद्धिभ्रष्ट म्हाताऱ्याने तिला घराची पायरी चढू दिली नाही. तिचा नवरा बरोबर आला होता. दोघेही शेजारच्या घरी राहिली. साऱ्या कूळकथा तिच्या नवऱ्याच्या कानी गेल्या. ती बरोबर असताना त्याला गोडबोल्यांचे घर वर्ज्य झाले होते खरे, पण तिच्या सावत्र आईने त्याला एकट्याला मोठ्या युक्तीने बोलावून नेले. ताईवरच्या आरोपांचा खोटा नाटा सर्व पाढा त्याने ऐकला. बनीविषयी त्याच्या मनात संशय उत्पन्न होईल अशा प्रकारच्या तिच्या माहेरवासा वेळच्या बनावट हकीकती त्या चांडाळणीने त्याला सांगितल्या. ते वातावरणच असे चमत्कारिक झाले होते. विधवेवरचे आरोप कुणालाही खरे वाटतात. शेजारणी पाजारणींनी सुद्धा ताईची तरफदारी केली नाही. या सर्व गोष्टींचा त्याच्या मनावर परिणाम झाला. बनीला परक्यांच्या घरी टाकून तो मुंबईला निघून गेला. बनीचे डोळे एकदम पांढरे झाले. तिला आभाळ कोसळल्यासारखे झाले होते. ज्या शेजाऱ्याच्या घरी ती राहिली होती त्यांना बनीच्या नवऱ्याने जाताना सांगितले होते, मी जातो आहे तो कायमचा जातो आहे. यापुढं हिचं तोंड पाहण्याची माझी इच्छा नाही. ही देखील त्या बहिणीसारखीच निघायची.
प्रत्यक्ष तिचे आईबाप सांगतात की 7 महिने गेले म्हणून तिने जीव दिला. शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा संशय आहे. स्वतःच्या अब्रूसाठी बापानं प्रेताची तपासणी करू दिली नाही. खुद्द त्यानंच मला असं शपथेवर सांगितलं, तिला बजावून सांगा की मुंबईला आली तर तिला मी घरात घेणार नाही. बनी आश्चर्यचकित झाली. प्रत्यक्ष बाप सुद्धा इतक्या उलट्या काळजाचा. ती ज्यांच्या घरी राहिली होती तेवढीच एक बाई काय ती ताईची तरफदारी करीत होती. हे भांडण झाले त्यावेळी ती प्रत्यक्ष हजर होती. ताईने बापाला दिलेले उत्तर तिनेच बनीला सांगितले होते. ताईच्या वर्तनाबद्दल तिने बनीला ग्वाही दिली. पण सारीच माणसे जिथे उलटली होती तिथे एखाद्या सालसबाईच्या मताला कोण विचारतो. तिने विरोध केला तर लोक म्हणत असत, अगदी भोळी आहे बिचारी, जगात कुठं काही वाईट आहे असं तिला वाटतच नाही. जीव कुणाला नको का झालेला असतो? उगीच का कुणी जीव देईल? बाप का कधी राग भरत नव्हता? ते तर नित्याच चाललं होतं. आपल्या मुलीची मुद्दाम बदनामी करावी असं का कुणाला वाटेल? तिचा स्वभावच फार साधा. लोकांचे हे उद्गार ऐकले की त्या बिचारीच्या जीवाचा तिळपापट होत असे. तिने तितके जीव तोडून सांगावे तितकेच लोकांनी तिच्या चांगुलपणाचा आधार घेऊन तिला खोडून काढावे. आपल्या नावाजलेल्या चांगुलपणापायी एका अभागी जीवाची निष्कारण बदनामी होते आहे हे दिसून येताच तिला आपल्या चांगुलपणाचाही राग येऊ लागे. बनी आणि ती गळ्यात गळा घालून रडली. पुढे काय करावे हे कुणालाच काही सुचेना. काय वाटेल ते करून एकदा सासरी जाण्याचा तिने निश्चय केला. शेजारणीने तिला बोटीच्या तिकिटापुरते पैसे दिले. मुंबईला जाणारी बोट त्यावेळी रत्नागिरीहून 2 प्रहरी निघत असे. ती बंदरावर आली. तिकीट काढण्यासाठी ती तिकीट ऑफिस जवळ गेली. पण काय करावे हे तिला सुचेना. गर्दीतून तिकिटाच्या दरवाजाजवळ जाण्याची छाती होईना. व्हरांड्याजवळ 3 वेळा जाऊन ती मागे परतली. जवळच काही सभ्य गृहस्थांचा घोळका उभा होता. रत्नागिरीतील रावसाहेब असलेले एक प्रतिष्ठित वकील त्या घोळक्यात होते. त्यांच्याबरोबर एक अवाढव्य देहाची ठेंगणी व्यक्ती बोलत उभी राहिली होती. इतर कुणी तिच्याकडे लक्ष दिले नाही तरी तिच्या हालचालीवर त्या अवाढव्य गृहस्थाचे लक्ष आहे असे तिला जाणवले. रत्नागिरीतील इतर गृहस्थांपेक्षा त्यांचा पोशाख अगदीच निराळा होता. त्यांच्या अंगात गुडघ्यापर्यंत पोचणारा रेशमाचा लांब सदरा होता. त्यावर गळ्यातून टाकलेल्या घड्याळाचा लांब काळा रेशमी छेडा रुळत होता. त्यांच्या अंगात कोट नव्हता आणि डोक्याला टोपी किंवा रुमालही नव्हता. त्या काळी विचित्र वाटणाऱ्या त्या पोशाखामुळे सर्वांचीच नजर त्यांच्याकडे लागली होती. वकील त्यांच्याशी बोलत होते पण त्यांची नजर बनीवर होती. बनीलाही ते जाणवले. बोलत असताना मध्येच थांबून ते, थांबा रावसाहेब असे म्हणून बनीजवळ आले आणि म्हणाले, मुली, तुला तिकीट काढायचं आहे का? त्यांच्या वाणीत मूर्तिमंत प्रेमळपणा होता. शब्द पुरुषाचा पण भाषा आईची होती. पहिल्याने बनीला संकोच वाटला पण ते पुन्हा पुन्हा विचारू लागले. त्यावेळी तिने मानेनेच होय म्हटले. पदराच्या गाठीचे पैसे काढून ती देऊ लागली. त्यावेळी त्यांनी म्हटले, तू कुठं जाणार आहेस? मुंबईलाच का? तुझ्याबरोबर कुणी नाही का? मीही मुंबईलाच जातो आहे. त्यांची ती जिव्हाळ्याची भाषा ऐकून बनीला एकदम रडू कोसळले. बनीची पदराची पैशाची गाठ सुटण्यापूर्वीच ते निघून गेले होते. त्यांनी तिकीट आणून तिच्या हाती दिले आणि ती पैसे देऊ लागली. त्यावेळी म्हटले, आता बरोबरच आहेस, मग हिशोब करू सावकाश. पडाव सुटण्याची वेळ झाली होती. लोकांची धांदल उडाली होती. ती पाहून बनी कावरीबावरी झाली. ते लठ्ठ गृहस्थ पुन्हा वकिलांबरोबर बोलत होते. त्यांचे तिच्याकडे लक्ष गेले. ते म्हणाले, जाऊ देत त्या लोकांना, आपल्याला घाई नाही. आपण छबिन्यातून जाऊ. पडाव जातील आधी. ते तुझं पाकिट माझ्या ट्रंकेवर ठेव. ऐकलंस पोरी? काही काळजी करू नकोस, मी बरोबर आहे. बनीला एक प्रकारे धीर आला. तरीही तिच्या मनात कालवाकालव चालली होती. सारे उतारून निघून गेले होते. ती मात्र एकटीच राहिली होती. एकाएकी तिला भीती वाटू लागली. कुठला कोणी विचित्र माणूस आपल्याला सोबत करतो म्हणून म्हणतो काय आणि आपण मुकाट्याने त्याच्याबरोबर जायला तयार होतो काय असे तिला वाटले. कुणी लुच्चा लफंगा तर नसेल हा, असा तिला संशय आला. वकील साहेब बोलत होते, ही मोठी वाईट खोड तुमची विनायकराव, अशानं एखाद दिवशी चांगलेच पेचात याल. ते हसत हसत म्हणाले, पेचात आलेल्या माणसाला सोडवताना स्वतः पेचात यावं लागलं तर त्याला काय करणार? पण यापूर्वी तसं झालं नाही आणि पुढं होणार नाही. देव इतका का निष्ठुर आहे?
छबिन्याची वेळ झाली. विचार करायला अवकाशच नव्हता. बनी मुकाट्याने त्यांच्याबरोबर निघाली. पुन्हा पुन्हा तिच्या मनात शंका येत होती, पण त्या गृहस्थाचे वर्तन इतक्या मोकळेपणाचे होते की त्यामुळे तिची शंका तिला नकळत नाहीशी झाली. बनी बापाच्या प्रेमाला आचवलेली होती. प्रेमळ बापाचा पहिला अनुभव तिला त्या दिवशी बोटीत मिळाला. परकेपणाचा प्रपंच तिच्या अंतःकरणातून साफ निघून जावा इतक्या कळकळीने प्रत्येक बाबतीत ते तिची काळजी घेत होते. एका शब्दानेही त्यांनी तिची हकीकत विचारली नाही. जसे काही सर्व माहीत आहे अशा धोरणाने ते चालले होते. त्यांनी तिच्यासाठी आपला बिछाणा पसरून दिला आणि आपण नुसती एक चादर अंथरून तिच्यावर अगदी ऐसपैस बसले. बरोबरच्या खुज्यातले पाणी घटाघट प्याले आणि थोड्या वेळाने चादरीवर आडवे होऊन मोठमोठ्याने घोरायला लागले. बनी संकोचपूर्वक त्या बिछाण्यावर बसून राहिली होती. साऱ्याच गोष्टी तिला संकोचवत वाटत होत्या. पुढल्या काळजीचा हिमालय पर्वत माथी घेऊन ती घराबाहेर पडली होती, पण ते अजस्र ओझे इतके लवकर हलके होईल अशी तिला कल्पनाच नव्हती. तो हलकेपणाच तिला भारी वाटला. काळजी दूर झाली असे वाटल्यामुळेच अंतःकरणातील काळजीचे परिमाण वाढू लागले. ती सारखा विचार करीत बसली होती. त्या विचाराला काही रूपरेषा नव्हती. जयगड बंदर येऊन गेले तसे ते गृहस्थ जागे झाले आणि म्हणाले, काही खायचं आहे का? उत्तराची अपेक्षा न करता करंडी उघडून त्यांनी आंबे बाहेर काढले आणि खुज्यातल्या पाण्याने धुवून त्याच्या फाका करून त्यांनी तिच्यापुढे ठेवल्या. त्यांनी स्वतःही एक एक आंबा चिरून खाण्याचा सपाटा लावला. ती खात नाही असे पाहून ते म्हणाले, हे पहा पोरी, खाण्याची आबाळ करू नये. संकटे काय येतील तशी निघून जातील, पण ती संकटे सहन करायला देहात ताकद राखली पाहिजे. खायला सुरुवात कर. अगदी नकळत, इच्छा नसताही तिने खायला सुरुवात केली. त्यांनीही हात धुतले आणि तिच्याही हातावर पाणी घातले. त्यांनी विचारले, मुंबईत कुठं जाणार आहेस? बनी म्हणाली, काय सांगू, तिथं घर आहे, पण दारी गेले तर दार बंद होईल असं वाटतं. आपोआप तिचे तोंड उघडले आणि तिने सर्व हकीकत सांगून टाकली. त्यांनी तिला आश्वासन दिले. मुंबईला उतरताच ते तिला नवऱ्याच्या खोलीवर घेऊन गेले. शेवटी व्हायचे तेच झाले. त्या गृहस्थांनी बनीला आपल्या मित्राच्या घरी नेऊन ठेवले आणि 1-2 दिवसातच तिची पुण्याच्या सेवा सदनात राहण्याची व्यवस्था केली. सेवा सदनात तिने अभ्यास चालू केला. व्हर्नॅक्युलर फायनलची परीक्षा दिली आणि नर्सिंगचा कोर्स घेतला. नर्सची परीक्षा पास होईपर्यंत तिच्या भरण पोषणाची व शिक्षणाची व्यवस्था त्या गृहस्थांनीच चालवलेली होती. मधून मधून येऊन ते तिची चौकशी करून जात. तिचीच का, सेवा सदनातल्या 100% मुली बनीप्रमाणेच त्यांच्या वतीने आल्या होत्या. त्या सर्वांचीच व्यवस्था ते पाहत असत. नर्सची परीक्षा पास होताच त्यांनीच तिला या होममध्ये नोकरी लावून दिली होती. सर्व हकीकत ऐकून झाल्यावर मी बनीला विचारले, कोण हा विलक्षण माणूस? एकदा गाठ पडेल का त्यांची? बनी म्हणाली, ते माझे दादा. माझेच का, कुठल्याही अनाथ अपंग पतित मुलीचे ते दादा आहेत. मी उत्कंठेने विचारले, कुठं असतात ते? माझी उत्कंठा ऐकून बनीलाही आनंद झाला. दादांच्या आठवणीने तिचे हृदय भरून आले आणि ती म्हणाली, ते कुठं असतात हे सांगणंच मोठं कठीण आहे. त्यांना घर आहे, पण ते घरी राहत नाहीत. अनाथांच्या सेवेसाठी लाखो रुपयांच्या इस्टेटीवर लाथ मारून ते घराबाहेर पडले आहेत. कुठंतरी राहतात, कुठंतरी जेवतात, पण एवढं मात्र खरं की संकटात सापडलेली, दुःखानं गांजलेली, पापाच्या वाटेवर चुकलेली देखील स्त्री असेल तर तिला हात द्यायला ते केव्हाही कुठेही हजर असतात. मी पुन्हा विचारले, कोण हा विचित्र माणूस? काय नाव त्याचं? बनी म्हणाली, माझ्या या दादांचं नाव विनायकराव सामंत.